अध्ययन निष्पत्ती. विद्यार्थी इतिहासाचे कालखंड व इतिहासाची साधने ओळखतात. इतिहासाची साधने. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. इतिहासाच्या दृष्टीने व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्यांची माहिती घेऊ. भौतिक साधनांमध्ये किल्ले, नाणी, इमारती, लेणी, शिलालेख आणि ताम्रपट यांचा समावेश त्या ठिकाणी होतो. वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. इतिहासाच्या या साधनांवरून आपल्याला त्या कालखंडांचा बोध होत असतो. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती आपणास मिळते. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यांवरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होती. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यांवरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो.